ओके, तर मित्रांनो तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. ओके, एक फुल प्रीसेट नावाचा प्रोजेक्ट असेल आणि एक शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट असेल. ओके, तर फुल प्रोजेक्टमध्ये आपण सर्व लेयर्स जे आहेत ते इथं सेट करून दिलेले आहेत आणि हे जे सॉन्ग आपण यामध्ये यूज केलेलं आहे ते इथं तुम्हाला ॲड करून दिलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला जिथं जिथं व्हाईट कलरचे लेयर्स दिसत असतील त्यामध्ये थोडे चेंजेस करायचे आहेत. म्हणजे इथं हा व्हिडिओ जर तुम्ही तुमच्यासाठी बनवत असाल तर तुमचे PNG जे फोटो आहेत ते तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे आहेत आणि मी मटेरियलमध्ये काही फोटोज प्रोव्हाइड केलेले आहेत ते तुम्हाला यामध्ये ॲड करून द्यायचे आहेत. तर ज्या लेयर्समध्ये जो PNG ॲड करायचा आहे त्या लेयर्सवरती मी नाव लिहून दिलेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता सर्वात खालची जी लेयर दिसत आहे व्हाईट कलरची त्याच्यावरती लिहिलेलं आहे बॅकग्राऊंड फोटो, बॅकग्राऊंड JPG. म्हणजे या लेयर्समध्ये आपल्याला बॅकग्राऊंड जो फोटो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तर कलर अँड फिल्सवरती जायचं आहे, स्टार ऑल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं मटेरियल आहे मित्रांनो मी प्रोव्हाइड केलेलं. तर यामध्ये मी थोडं एक्स्ट्राचं मटेरियल जे आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे 2-3 वेगवेगळ्या टाईपचे बॅकग्राऊंड फोटो मी इथं तुम्हाला दिलेले आहेत. तर यामधला तुम्ही कोणताही फोटो जो आहे तो इथं ॲड करून घेऊ शकता. ठीक आहे, तर सिम्पली मित्रांनो हा जो वरचा जो फोटो आहे हा मी इथं ॲड करून घेणार आहे बॅकग्राऊंडसाठी. ठीक आहे, बॅकग्राऊंड फोटो. त्यानंतर इथं किल्ला PNG लिहिलेला आहे सेकंड नंबरला. कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टार ऑल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि हा किल्ल्याचा जो PNG आहे तो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर या तिन्ही लेयर्समध्ये जो आहे तो आपल्याला किल्ल्याचा PNG जो आहे मित्रांनो तो अशा प्रकारे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ओके. तर इथं मी 3 PNG ॲड करून घेतलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो चौथी जी लेयर आहे बड्डे बॉयचा PNG तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टार ऑल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं बड्डे बॉयचा जो PNG असेल तो सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर वरची जी लेयर आहे तिथं पण एक बड्डे बॉयचा PNG आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टार ऑल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता मी हा फोटो ॲड केला होता, आता मी हा फोटो ॲड करणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी हा फोटो ॲड करून घेतलेला आहे. त्यानंतर वाढदिवस 16 PNG मित्रांनो मी मटेरियलमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ते या व्हाईट कलरच्या लेयर्सवर सिलेक्ट करायचे आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टार ऑल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता वाढदिवस 16ची जो टेक्स्ट PNG आहे तो अशा प्रकारे तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. आता मित्रांनो वरती एक लेयर राहिली आहे हॅपी बर्थडे टेक्स्ट PNGची. ठीक आहे, तर तुम्हाला ते लेयर सिलेक्ट करायचे आहे. कलर अँड फिल्सवरती जाऊन स्टार ऑल ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि इथं बघू शकता हॅपी बर्थडेचा जो टेक्स्ट PNG आहे तो तुम्हाला सिम्पली इथं ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर मित्रांनो इथं सर्व लेयर्स जे आहेत ते आपल्या ॲड करून झालेल्या आहेत. आता मित्रांनो जसं की तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितलंच आहे की आपल्या हे जे दोन्ही टेक्स्ट PNG जे आहेत त्याला एकदम असा फायरसारखा इफेक्ट दिसतो. ठीक आहे, तर तो इफेक्ट देण्यासाठी इथून आपल्याला बॅक यायचं आहे आणि आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर इथे मी 2 प्रकारचे शेक इफेक्ट तुम्हाला म्हणजे दिलेले आहेत. तर सर्वात खालची जी लेयर आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे मराठी टेक्स्ट इफेक्ट. तर ते लेयर तुम्हाला सिलेक्ट करायचं, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर मित्रांनो आपला फुल प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. आता हे वाढदिवस 16 म्हणजे मराठीमध्ये त्याच्यावरती लिहिलेलं आहे ते टेक्स्ट PNG तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट लागलेला आहे. त्यानंतर आणखी एकदा बॅक येऊन आपला शेक इफेक्ट नावाचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. आता वरची जे लेयर दिसत आहे मित्रांनो ते लेयर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि आपला फुल प्रोजेक्ट जो आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. मित्रांनो हॅपी बर्थडेचा जो टेक्स्ट PNG आहे तो PNG सिलेक्ट करून इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता आपल्या सर्व PNGला जो आहे तो इफेक्ट पण लागलेला आहे आणि आपले सर्व फोटो जे आहेत ते ॲड करून झालेले आहेत. वरती या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, याला 3D मोड ऑन करायचं आहे. तर तुम्ही याचा प्रिव्ह्यूसुद्धा याच्यामध्ये बघू शकता. ओके मित्रांनो, व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी वरती एक ॲरो दिसत असेल, या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके, तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम.